दिला. तर आज बघूया कशा प्रकारचा परफॉर्मन्स करेल शेखर मैदानाच्या आतमध्ये. ऋषी बोरी स्ट्रायकरला फलंदाज. एक चांगली मॅच सामना असेल 4 षटकाचा आणि फर्स्ट इनिंगला आता माझं सुरुवात होतीये. शेखर पहिला बॉल क्रॉस द लाईन केलं चांगल्या प्रकारची फलंदाजी. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील केतन त्याला बीट करून चेंडू सीमेरेषे पलीकडे. पहिल्या बॉलवरती आगास केलाय ऋषी बोरच्या बॅटमधून. पहिला चौकार. डीजे यामध्ये पहिल्या बॉलवरती आक्रमण इसका अशी ऋषी बोईरची. कारण का आघाडीला सलामीचे फलंदाज येऊन मात्र या दरम्यान चांगली सुरुवात करून देणं आणि त्याच प्रकारचा इथं आपल्याला खेळ पाहायला भेटतोय. कारण का जेव्हा जेव्हा ऋषी बोर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकरला फलंदाज तेव्हा तुम्हाला याच प्रकारची फलंदाजी चौफेरी फटकेबाजी पाहायला भेटेल. क्रॉस लाईन खेळलेत मध्ये चेंडूने बॅटचा तेव्हा संपर्क बरोबर आला नव्हता. चेंडू डीप मध्ये जाईल. क्षेत्र चेंडूवरती खूप वेगाने आले चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत इथनं या 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. पलकावरती एकूण धावा इथे येतील 6 धावा पलकावरती येतात. पहिल्या P1 षटकामध्ये शेखर पाटीलचा इथनं वापर वेतालेश्वर क्रिकेट संघ उसरगा टीम कडनं केला जातोय. साईल 11 वाकलन विपक्ष वेतालेश्वर क्रिकेट संघ उसरगर. अशी एक चांगली मॅच एक प्रेक्षणीय मॅच आपल्या दुपारच्या क्लायमेटमध्ये पाहायला भेटते. दुपारच्या हा चेंडू मात्र फुलटॉसचा फेकला ऑन साईडला किंवा विकेट खेळलेत. मग शीर्ष चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव येते. एका धाव्याने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. पलकावरती एकूण धावा इथं 7 धावा येतात. मग ते मिडल ऑर्डरचा फलंदाज या दरम्यान मात्र आघाडीला येतोय. सलामीसाठी येतोय प्रदीप पाटील. कारण का मिडल ऑर्डरचा एक चांगला फलंदाज आहे. आजवर विचार केला तर जेव्हा जेव्हा संघ बघितलं तर वाकलन संघ बागपुटला असतो तेव्हा तेव्हा मात्र सामने जिंकून दिलेत. आजवरचा इतिहास या दरम्यान प्रदीप पाटीलचा पुराणी चावल ज्याला म्हटलं जाईल. खूप जुना जाणता खेळाडू आहे आणि खूप सारा वर्ष वाकलन गावासाठी वाकलन संघासाठी प्रदीप पाटील खेळलेत. मात्र आज सलामीला येऊन कशा प्रकारचा परफॉर्मन्स करतायत आपल्याला पाहायला भेटेल. शेखर राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे. पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज होतील प्रदीप पाटील. शेखरचा मात्र हा चेंडू टॉपेज मिस टायमिंग आहे. जेल कोण खेळणार मात्र काय जेल पकडला. शुभमने मात्र चांगल्या प्रकारचा जेल तिथे कॅरी केला. निकेत पाटीलने मात्र फलंदाज बाद. बिग विकेट पहिल्या विकेटचे बदन आणि पहिला झटका या दरम्यान साईल स्पोर्ट वाकलन टीमला. निकेतने मात्र खूप चांगल्या प्रकारचा झेल पकडला. चांगल्या प्रकारचा खेळाडू आहे. नवदीत खेळाडू मात्र खूप सारी प्रगती केली. खूप साऱ्या मात्र कमी वयाने हा सामना आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा पाहायला भेटेल. कारण का 2 संघ एकाच ताकदीचे आहेत आणि दोन्ही मात्र यावेळेस डोंबिवली विभागातील 2 चांगले संघ नामांकित संघ म्हणून सध्या त्यांची मतगणना केली जाते आणि 2 संघांमध्ये कडा मुकाबला एक कडी मॅच एक चांगला संघर्ष आणि एक मोठा सामना आपल्याला इथं पाहायला भेटेल. पहिल्या विकेटचे बदन प्रदीप पाटील डकवती बाद झाले. केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊन साठी जात आहेत. क्रॉस द लाईन खेळलेत मात्र तेवढं चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण चुरलं मात्र एका अक्षेनं उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव येते. केतन मात्र या हंगामामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ केला आहे. मग तो भगवा चषक असो त्याच्यानंतर विचार युवासेना चषक असो तर हिंदुराष्ट्र सम्राट नक्कीच बाळासाहेब ठाकरे चषक असो बदलापूर नगरीमध्ये जो चांगल्या प्रकारचा खेळ केला होता आणि चांगल्या प्रकारचा एक मोठा खेळाडू आहे. मात्र केतनच्या फलंदाजीकडे खास करून लक्ष असेल. पलकावरती एकूण धावा इथं या दरम्यान येथील 8 धावा. 10 पलकावरती येत आहे. षटक क्रमांक पहिल्या P1चा मार्गस्थ असताना शेखर पाटीलचा इथं वापर वेतालेश्वर क्रिकेट संघ उसरगा टीम कडनं केला जातोय. केतन दरम्यान थोडीशी चेंडूची पाहणी करत आहेत. दुपारचं क्लायमेट आहे बरोबर 2:07 होत आहेत. या कडक उन्हामध्ये कडक मॅच एक कडक सामना आपल्याला पाहायला भेटतोय. केतन स्ट्रायकरला फलंदाज पहिलाच बॉल मध्ये फेस करतील शेखर पाटीलचा. उडते विकेट. पहिलाच बॉल फुलटॉस पद्धतीचा फेकला मिस टायमिंग चेंडू मध्ये बॅकफुट पॉइंटला जाईल. सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल का मग चेंडूची फेक. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव इथनं येते. मग दुखापत इथनं थोडीशी होती केतनला तोपर्यंत एक धाव. यस नो बॉल. पंचांचा सिग्नल आमच्याकडे आलाय. नो बॉल म्हणजे येणारा चेंडू असेल फ्री हिटचा. प्रत्येकी 9 चेंडू फ्री हिट असेल म्हणजे या दरम्यान नो बॉलवरती
कशा प्रकारची इथं मात्र रणनीती ऋषी बोरकडनं केली जाते, कारण का फीडचा चेंडू फक्त फलंदाज धावचीत बाद असेल. पाचवती मात्र यावेळेस मोठा फटका येईल का, की हा चेंडू चांगला फेकेल गोलंदाज शेखर पाटील. 10 धावा पलकावरती येत आहेत. फ्रीडचा बॉल आहे मात्र क्रॉस लाईन खेळलेत केतन, मात्र चेंडूवरती खूप वेगाने येतील. तोपर्यंत एकच धाव आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या अजून 1 ने जाते पुढे. 11 धावा इथनं पलकावरती येतात. मात्र शुभम नाहीये गेम दरम्यान विचार जर केलं तर तेजस सुद्धा नाहीयेत. एक चांगला खेळाडू बिंदास पण नाहीये संघामध्ये. त्याच्यानंतर अमित सुद्धा नाहीये, म्हणजे पूर्णपणे संघ इथं उपस्थित राहिलेला नाहीये. तरी सुद्धा मात्र या दरम्यान विशाल मात्र आपल्या टीमला घेऊन आलाय. मग इथं कशा प्रकारचा खेळ तुम्हाला एका बाजूने वाकलन टीममध्ये जीत बोईर नाहीयेत. चांगले खेळाडू मात्र आजच्या दिवसामध्ये आपल्याला त्याच्या इनॅक्शनमध्ये पाहायला भेटणार. तरी सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ इथनं आपल्या दोन टीमकडनं पाहायला भेटेल. तर पहिला षटकाचा इथं खेळ झाला कंप्लीट. पहिल्या षटकाच्या जागीच पलकावरती 19 धावा आपल्याला पाहायला डबल डिजिट. 11 धावा पलकावरती येतात. 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या आतापर्यंत साईल स्पोर्ट्स वाकलन संघाने फर्स्ट इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना आतापर्यंत बनवल्यात. ऋषी बोईर आघाडीचे फलंदाज आणि दुसऱ्या बाजूने वन डाऊन साठी येतात केतन म्हात्रे. विशाल म्हात्रे संघाचे संघानायक षटक फेकतील सेकंड ओव्हरमध्ये. विशालचा इथं वापर केला जाईल. चांगला गोलंदाज आहे, चांगला अष्टपैलू खेळाडू. या हंगामामध्ये काय खेळ केलाय विशालने. पहिल्यांदा मात्र गौरीपाड्याच्या मैदानावरती खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स दाखवला आणि आपल्या करिअरमधली पहिली बाईक आपल्या घरी घेऊन आला. त्याच्यानंतर मात्र विचार जर केला तर सारवण चषकामध्ये डोंबरीच्या मैदानी बोपरच्या मैदानामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ केला. त्याच्यानंतर मलंगण ट्रॉफीमध्ये चांगल्या प्रकारचा खेळ केला आणि तिथेसोबत आपल्या घरी मात्र आपला बाईक घेऊन आला होता. चांगल्या प्रकारचा खेळ विशालकडनं आपल्याला पाहायला भेटला या हंगामामध्ये, या सीझनमध्ये. तर 11 धावा पलकावरती येत आहेत. एक षटक मात्र कंप्लीट झालाय. शेखरने त्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. मोठ्या पटक्यापासून वंचित ठेवलं, तर एक चौकार वगळला. तर चांगल्या प्रकारचा खेळ मी तर म्हणेल चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली शेखरने. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील गोलंदाज विशाल मात्रेचा मात्र सेकंड ओव्हर असेल. संघाचे संघनायक आहेत, कॅप्टन ऑफ द टीम. खेळण्यासाठी इकडनं सज्ज होतील फलंदाज ऋषी बोईरसाठी हा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे, जज करतो एक्स्ट्री रक्षक चूक नसेल. फलंदाज बाद. 1 more विकेट डाऊन. दुसरा झटका साईल स्पोर्ट्स वाकलान टीमला. थँक्यू डीजे. तर ऋषी बोईर होतात बाद. दुसरा विकेटचं पतन. दोन्ही आघाडीचे फलंदाज दरम्यान मैदानाच्या बाहेर येतात. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज अविनाश भोईर एक अष्टपैलू खेळाडू येतात. दुसऱ्या बाजूने केतन म्हात्रे एक चांगला खेळाडू, चांगला फलंदाज आहे. मग इथनं संघ बाकवटला. एका भागीदारीची गरज आहे, इथं काय पार्टनरशिपची गरज आहे. एक चांगली धावसंख्या बनवावी लागेल. एका बाजूने वेदर्श क्रिकेट संघ उसळकर संघाकडे फलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे. हा चेंडू बरोबर या प्रॉपर टायमिंग झालं. चांगल्या प्रकारची फलंदाजी, चांगल्या प्रकारचा इथनं चेंडू जातो सीमेरेषे पलीकडे. पहिला षटकार केतन म्हात्रेच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. इतना षटकार येतो. षटकाने संघाची धावसंख्या 6 ने पुढे जाईल. पलकावरती 19 धावा येते. 17 धावा पलकावरती येतात. केतन मात्र याच्यासाठी जाणलं जातं की एक मोठा खेळाडू, एक चांगला फलंदाज आहे आणि इथं संघ बाकवटला असताना चांगल्या प्रकारची फलंदाजी. चेंडू समोरच्या दिशेने खेळले. प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती खूप वेगाने येतील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत एक धाव येईल. एका धाव्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 18 धावा पलकावरती इथनं येत्या षटक क्रमांक या मार्गाचा असताना इथं दुसरा सेकंड ओव्हरमध्ये विशाल म्हात्रेचा इथनं वापर केला जातो. वेतालेश्वर क्रिकेट संघ उसळगर या टीमकडनं. नाणेफेकीचा कौल सर्वप्रथम विशालने जिंकला. मात्र निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि फर्स्ट इनिंगमध्ये फलंदाजी करतोय वाकलन संघ. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पंचांचा इशारा आमच्याकडे आलाय. स्वेर चेंडू आहे. अवांतर धाव असेल. हातामध्ये नियंत्रण आहे विशाल म्हात्रेचा. तोपर्यंत अजून एक अवांतर धाव आणि अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिला चेंडू दरम्यान
स्वेर येतोय. पहिल्या बॉलवरती विकेट टेकिंग म्हणजे पहिल्या बॉलवरती फलंदाजाला बाद केला होता. क्रॉस द लाईन खेळले नटराज राईलने. चेंडू डीपमध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धावा असेल. अजून एका धाव्याने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते 2-0. 20 धावा फलकावरती येत आहेत. साईल स्पोर्ट्स वाकलन विपक्ष वेतालेश्वर क्रिकेट संघ उसरगर या दोन टीम मध्ये एक कडा संघर्ष, एक चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटेल. फर्स्ट इनिंग मध्ये 4 षटकामध्ये किती धावसंख्या बनवायला याच्याकडे लक्ष असेल साईल स्पोर्ट्स वाकलन संघ. 4 षटकामध्ये 40 ते 45 किंवा 50+ अशी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न इथनं साईल स्पोर्ट्स वाकलन टीमकडनं केला जाईल. स्टेप आउट झाले. फुटबॉलचा खूप सुरेख वापर ऑन साईडला. चांगल्या प्रकारची फलंदाजी. चेंडू डीप मध्ये गॅप मध्ये जातो सीमेरेषे पलीकडे. केतन मात्रेच्या बॅटमधून चौकार. थँक्यू डीजे. चौकारने संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाते 24. चेंडू या दरम्यान चुकीचं क्षेत्ररक्षण यष्टकावरला बीट करून चुका होत आहेत. चुकीचं क्षेत्ररक्षण. चेंडू जातो सीमेरेषे पलीकडे. नशिबाचा चौकार. डीन्स ब्रेकर मैदानाच्या बाहेर येतात. 2 षटकाचा मात्र इथं खेळ झाला कंप्लीट. 2 षटकाच्या अखेरीस फलकावरती 1 धावा इथं येतात 28 धावा. फलकावरती येतात प्रति षटकामागे 14.00 सरासरी इथं मॅडम मेंटेन केली. चांगल्या प्रकारचा खेळ साईल स्पोर्ट्स वाकलन टीम कडनं. निकेत पाटीलचा इथं वापर केला जाईल. अविनाश बोरे स्ट्रायकरला फलंदाज. 9 षटकामध्ये केतन मात्रे. 2 चांगले खेळाडू आहेत. 2 अष्टपैलू खेळाडू साईल स्पोर्ट्स वाकलन टीम कडनं खेळत असताना चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला आजवर पाहायला भेटला आहे. सचिन भुर सुद्धा येतात. स्वागत आहे आपलं सचिन स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि तेवढेच चांगले खेळाडू आहेत. गवदेवी उंबाडे टीम सुद्धा आपल्याला मध्ये इन ॲक्शन मध्ये पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये. निकेत पाटीलचा इथं वापर केला जाईल. तिसऱ्या षटकामध्ये कारण 2 षटक संपल्यात. पहिली षटक फेकले शेखर पाटीलने धावा खर्च केला 11. सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला भेटलं विशाल मात्रेचे षटक. विशाल मात्रे डबल 17 धावा खर्च केला. हा चेंडू क्रॉस झाला आणि मिस टायमिंग आहे. क्षेत्रक्षेत्र जेलकली सरकतायत. चूक नसेल. फलंदाज बाद. 1 विकेट डाऊन. अविनाश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. इथनं अविनाश भोईर सुद्धा येतील मैदानाच्या बाहेर. अविनाशकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या वाकलन टीमला. इथनं आता जातील किरण म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही मात्र बंधुराज. बघूया कशा प्रकारचा खेळ करतात केतन म्हात्रे आणि किरण म्हात्रे यांच्याकडनं मात्र कशा प्रकारचा खेळ होतोय. केतनने इम्प्रेस केला या सीझनमध्ये. हंगामामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ. तर स्पर्धा कुठे असो, बदलापूर असो, भिवंडी असो, डोंबिवली असो किंवा रायगड डिस्ट्रिक्ट असो, केतनकडे आपल्याला खेळ चांगल्या प्रकारचा पाहायला भेटला. हा चेंडू बाकफुटला गेली. ऑफ मध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी. चांगल्या प्रकारचा खेळ आणि चेंडू जातो सीमेरेषे पलीकडे. केतन मात्रेच्या बॅटमधून दर्जेदार चौकार.
येथील निकेत पाटीलची चुकीची गोलंदाजी. एवढा वेळ तुम्ही केतन मात्रेसारख्या फलंदाजाला डाळ खेळण्यासाठी, दरम्यान तुम्हाला मात्र षटकाराने चौकारच पाहायला भेटेल, कारण का एक चांगला खेळाडू आहे आणि या हंगामामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ केतनने केला. कारण का 20 धावांचं आतापर्यंत योगदान संघ बागपूटला असताना या 20 धावा खूप महत्त्वाच्या, कारण का बेनिफिट असेल दरम्यान केतन मात्रेची फलंदाजी वाकलन टीमला. क्रॉस द लाईन आडव्या बॅटने केलं चांगल्या प्रकारची फलंदाजी. फ्लॅटेड मात्र या दरम्यान जातोय चेंडू सीम रेषे पलीकडे. फ्लॅटेड षटकार 6 धावा. थँक्यू डी. 38 धावा पलकावरती येतात. केतन मात्रेची मात्र फलंदाजी काहीच न होती. जेव्हा जेव्हा संघ बागपूट होते तेव्हा मात्र केतन याच प्रकारे फलंदाजी करतात. आपल्या लयमध्ये आपल्या अंदाजमध्ये त्यांची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. हा चेंडू मिस टायमिंग शॉट आहे, क्षेत्रक्षण जज करतोय, मात्र इथनं चूक नसेल. का झेल खूप महत्वाचा आहे. झेल आहे केतन मात्रेचा. फलंदाज बाद. बिग विकेट केतन मात्रे. बॅक टू पॅव्हिलियन. मोतीराम भोईर जातात नवीन फलंदाज संघाचे संघनायक. या दरम्यान बघा झेल ज्या खेळाडूने पकडला विनय नक्कीच डेमो करतात ते, कारण का पहिलाच मॅच खेळतात आपल्या सीझन मधील. आणि आपल्या दरम्यान विचार जर केला तर करिअर मधील पहिलाच मॅच खेळतात आणि चांगली सुरुवात केली, कारण केतन मात्रेचा झेल पकडला आणि चांगल्या प्रकारचा कारण का मोठा फलंदाज झाला. बाद केल्याच्या थोडासा मात्र आत्मविश्वास, कारण का दोन बंधुराज आहेत निकेत पाटील मात्र बंधुराज आणि चांगल्या प्रकारचा झेल मात्र इथनं कॅरी केला. तो मोतीराम भोईर नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये थोडासा मात्र बागपूर जातो वाकलान टीम. इथनं केतन मात्रे मैदानाच्या बाहेर येतात. तिसरी 4 ओव्हरची ना 4 ओव्हर. निकेतने मात्र इथनं वापसी करण्याचा प्रयत्न खूप चांगला केलाय. हा चेंडू किरणसाठी समोरच्या दिशेने खेळले. चांगल्या प्रकारची फलंदाजी. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका षटकार. केतन बाद झालेत. त्याच्यानंतर किरण मात्र जिम्मेदारी घेतात. काय बघता खेळ केला जातो, कारण का इथनं धावांची गरज आहे, कारण का समोरील संघ तेवढा बलले तेवढा ताकदवान आहे. त्या संघासोबत खेळत असताना एक मोठी धावसंख्या बनवणं गरजेचं आहे. हा चेंडू आता मिस टायमिंग झाला. शेताच्या सरकतोय. जेलचा प्रयत्न खूप चांगला होता. तर जेल ड्रॉप झालाय. तोपर्यंत इथनं या 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या अजून 2 जाते पुढे. पलकावरती एकूण धावा इथं येतील या दरम्यान 46 धावा 10 पलकावरती इथं येत आहेत. तर काकडवाल संघाच्या संघनायकांनी संपर्क साधायचा आमच्याशी लगेचच. काकडवाल संघाच्या संघनायकाने रंगला 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 आज क्रिकेटचा खेळ रंगला. खेळ रंगला 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 आज क्रिकेटचा खेळ रंगला. या चिचपड गावात आगरी कोळी चषक हा रंगला. या चिचपड गावात आगरी कोळी चषक हा रंगला. या चिचपड गावात आगरी कोळी. हॅलो हॅलो अंतिम षटक असेल दरम्यान केतन मात्रेचा. मोतीराम स्ट्राईक फलंदाज. पहिलाच बॉल आहे चुकीचा होता. कीपर बीट झाले विशाल. नो बॉलचा इशारा सरांचा आमच्याकडे आलाय. जे पवार सरांनी एका बाजूने आमचे मात्रे सर आहेत. फ्रीडचा बॉल असेल येणारा चेंडू. पहिलाच बॉलवरती 1+1 एकूण या 2 धावा असतील आणि फ्रीड बॉल. आता मात्र बघूया कशा प्रकारे इथनं खेळतात किरण मात्रे. संघाची धावसंख्या दरम्यान आता मात्र 2 जातीय पुढे. पलकावरती एकूण धावा इथं येतील 48.
हा चेंडू क्रॉस लाईन फक्त दिशा दिली, काय शॉट होता दर्जेदार आणि टायमिंग बी मिस झाला होता. चेंडू जातो सीमेच्या पलीकडे लांगला क्लिअर करून चौकार. मेरे बयान का नाम मेरे तर पिंपला संघाचे संघनायक आणि त्याच्यानंतर अंबरनाथ टीमचे संघनायकांनी लगेचच याचे नाणेफेकीसाठी यापुढे सामना असेल पिंपलास विपक्ष अंबरनाथ. चला अंबरनाथ संघाचे संघनायक आमच्यापर्यंत आलेत लगेचच. हा चेंडू दरम्यान इनशॉटचा फटका मात्र खूप सुरेख होता. शॉटसाठी जागा बनवली, म्हणजे टायमिंग सुद्धा खूप चांगलं झालं आणि याबद्दल विचार केला इथनं अजून एक चौकार येतोय किरण मात्रेच्या बॅटमधून. त्या चांगल्या प्रकारची फलंदाजी किरणकडनं होतीये. क्रॉस लाईन चांगल्या प्रकारचा मात्र इथं खेळ होतोय, कारण का किरणला थांबवणं सोपं नसेल. चौफेर फटकेबाजी होते आणि मैदानाच्या चौफेर इथनं खेळ केलं होतं किरणकडनं. चौकार, 4 धावा, गुड शॉट. दरम्यान अजून एक येतोय हा चौकार. चौकारने संघाची धावसंख्या अजून मात्र 4 जाईल पुढे. 6-0, 60 धावा पलकावरती येतात. काय फलंदाजी होती. संघ थोडासा बाकवडला गेला. त्याच्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये येऊन वन डाऊनसाठी येऊन केतन म्हात्रेने खूप सुरेख खेळ केला आणि त्याच्यानंतर किरण म्हात्रेने काय खेळ केला. चौफेरी फटकेबाजी, चांगल्या प्रकारचा खेळ. मॅच बॉल येतोय, लगेच आपण घ्यायचंय मग. साठ धावा कंप्लीट होत आहेत धापलकावरती. चांगल्या प्रकारचा आतापर्यंत आपल्याला इथं खेळ पाहायला भेटतोय, कारण का दोन चांगले संघ आमने सामने जेव्हा जेव्हा येतात तेव्हा आपल्यामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ इथं पाहायला भेटतो. तशाच प्रकारचा आपल्याला खेळ इथं या दोन संघांमध्ये पाहायला भेटतोय. केतन, हा चेंडू या दरम्यान मिस टायमिंग झालाय. जेल केली क्षेत्ररक्षक येतील. अजून एक जेल ड्रॉप जो होतोय तोपर्यंत अजून या 2 धावा आणि 2 धावाने संघाची धावसंख्या अजून जाते 2 पुढे. 62, 62 धावा दापलकावरती इथनं येत आहेत. आतापर्यंत चांगल्या प्रकारची फलंदाजी आणि साईल स्पोर्ट्स वाकलन टीमने चांगला खेळ केला आहे या सामन्यामध्ये, कारण का मॅच खूप महत्त्वाची. एका बाजूने पूर्णपणे खेळाडू नाही आहेत वेदर्शक नक्कीच उसळकर टीममध्ये, तर सुद्धा मध्ये चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न विशाल म्हात्रेकडनं. चेंडू यावेळेस चांगला होता. शेवटच्या बॉलवरती इथनं वापसी केली आणि षटक क्रमांक इथं संपलं गेलं. यावेळेस 4थं आणि 4 षटकाच्या नंतर पलकावरती एकूण धावा पाहायला भेटल्या आपल्याला. इथनं 62 धावा दापलकावरती इथं मात्र बनवल्या गेल्या आणि जिंकण्यासाठी 63 धावांचं इथनं मोठं लक्ष असेल यावेळेस वेतालेश्वर क्रिकेट संघ उसरगड टीम समोर. विलासभाईची Thank you, संकल्पना DJ. त्यानंतर आमच्या अंबरनाथ पंचायत समितीच्या सभापती मॅडम सन्माननीय आमच्या स्वप्नालीताई भोईर मॅडमचं शुभ आगमन झालं. शिवसेनेचं एक चांगला मात्र व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्यामध्ये शुभ सन्मान केला जाईल. आमच्या व्यासपीठावरती हा सन्मान करतील आमच्या व्यासपीठात आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक भाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा मात्र शुभ सन्मान केला जाईल. मॅडमांना विनंती असेल आपण याचे समोर. अंबरनाथ पंचायत समितीच्या नक्की शिवसेनेच्या सन्माननीय सभापती मात्र शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून.
ओमकार शेट्टी सुद्धा आहेत बघा, कदाचित मात्र परीक्षाने सुद्धा ते फेकतील अशा अपेक्षा यत्न केली जाते, कारण का स्ट्रायकर गोलंदाज आहेत जे जिस प्रकारे साईडला 11 वाकलन टीमचे अपेक्षा खूप साऱ्या असतील, त्यांनी मात्र एंट्री खूप चांगली केली मैदानाच्या आतमध्ये. बघूया आता मात्र खेळ कसा होतो ओमकार शेट्टीकडनं. व्यासपीठावरती सन्माननीय सभापती मॅडम आमच्या स्वप्नालीताई भोईर यांचा मात्र शुभ सन्मान. पंचायत समितीच्या नक्कीच अंबाराच्या पंचायत समितीच्या सन्माननीय सभापती चांगल्या व्यक्तिमत्वाने नक्कीच वेळ काढून या स्पर्धेसाठी भेट देतात. नक्कीच आपले स्वागत असेल, तुमचं नक्कीच अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला, आपले स्वागत आहे. तर आपण नाणेफेकीचा कौल लगेच करूया. टीमला संघाचे संघनायक आणि अंबाना संघाचे संघनायक लगेचच या नाणेफेकीचा कौल केला जाईल लगेचच. सामना सुरू करूया लगेचच. 63 धावांची इथं मात्र गरज सामना जिंकण्यासाठी. विशाल मात्रे आघाडीचे फलंदाज आणि केतन मात्रे. मोतीराम भोईरचा असेल फर्स्ट ओव्हर. सामना सुरू होतोय. विशाल मात्रे स्ट्रायकरला फलंदाज. पहिलाच बॉल आहे क्रॉस द लाईन, मात्र चांगल्या प्रकारचा शेताचा शॉट स्वेलेकला. क्षेत्ररक्षण मात्र खूप चांगलं झालं. मोतीराम भोईर गोलंदाज पहिल्या P1 षटकामध्ये. मग ते विशाल मात्रेकडनं पूर्णपणे अपेक्षा असतील उसळगड टीमला. विशाल मात्रे मात्र कशा प्रकारे खेळ करतात. हा चेंडू बाकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला, चांगल्या प्रकारची फलंदाजी. आउटफील्ड खूप सारी पास आहे, मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न खूप चांगला करतील. चेंडू अडवला जातोय. ओमकार चेंडूला उचलतील, फेकतील. तोपर्यंत इथनं या 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगल्या प्रकारचा इथनं खेळ, कारण ते क्षेत्ररक्षक खूप वेगाने गेले होते. इथनं या 3 धावा येतात. पहिल्या 3 धावा धावपालकावरती. धावांचं श्री गणेशा वेतारेश्वर क्रिकेट संघ उसरगडच्या टीमकडनं आपल्याला विशाल मात्रेच्या बॅटमधून या 3 धावा पाहायला भेटल्या. केतन स्ट्रायकरला फलंदाज. मोतीरामचं पहिलं P1चं षटक साईल स्पोर्ट्स वाकलन संघाकडनं. चेंडू क्रॉस लाईन खेळले, चांगल्या प्रकारची इथं फलंदाजी. प्रॉपर टायमिंग झाला. चेंडू लांबला क्लिअर करून जाईल. लांग बिग वे केतन मात्रेच्या बॅटमधून हा षटकार. प्रकारचा खेळ इथनं मात्र करावा लागेल विशाल आणि केतनला, कारण का इथनं एक मोठी धावसंख्या 63
63 धावा इथनं बनवायच्या असताना याच प्रकारची फलंदाजी आणि पहिल्या P1 षटकामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल. एका बाजूने मोतीराम भोईरने आमदार षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारचा खेळ केला होता. ऍक्टिव्हा आपल्या घरी मात्र घेऊन गेला होता. ऍक्टिव्हा 4G चांगल्या प्रकारची गोलंदाजी मोतीराम भोईरने केली होती. एक पुराणी चावल ज्याला म्हटलं जाईल. खूप साऱ्या वर्ष वाकलन संघासाठी वाकलन गावासाठी क्रिकेट खेळलेत आणि आज सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना मोतीराम भोईरचा हा चेंडू क्रॉस द लाईन केल्या मध्ये डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती खूप वेगाने जातील. ऋषी भोईर मध्ये चेंडूची फेक खूप अचूक होती. तोपर्यंत अजून इथं एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे. पलकावरती एकूण धावा इथं येत्या दरम्यान 1-0 इन डबल डिजिट. 10 धावा इथं पलकावरती इथं षटक क्रमांक पहिल्या P1चा मार्ग असताना मोतीराम भोईरचं इथनं या षटकामध्ये वापर केला जातोय. दोन्ही क्षेत्ररक्षक मध्ये डीप मध्ये असतील. ऑनसाइडला एक लांगाणला आणि बरोबर एक मिड विकेटच्या मधोमध स्वेलेक आणि मिड विकेटच्या थोडासा स्वेरी क्षेत्ररक्षक ऋषी भोईर आणि किरण मात्रे 30 गेच्या बाहेर. बाकूट पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हर आहे. एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड ऑन त्याच्यानंतर डीप मिड ऑन मैदानाच्या दिया 30 गेच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन असं क्षेत्ररक्षण. दरम्यान हा चेंडू मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक जेल खाली जज करता चूक नसेल. बिग विकेट विशाल मात्रेला मैदान सोडावं लागेल कारण का इथनं विशाल मात्रेची विकेट खूप महत्वाची होती. डीजे विशालच्या माध्यमातून मात्र खूप साऱ्या अपेक्षा होत्या कारण का विशाल इथं जर विशालने चांगला काय केला असता तर एक चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटली असते. कारण का विशाल जर मैदानाच्या आतमध्ये होतो तुम्हाला षटकार चौकार अजून मात्र चांगल्या प्रकारचे पाहायला भेटले असते. एक चांगला फलंदाज आहे. 2017 आणि 2018चा आपण विचार केला तर विशालने या हंगामामध्ये इम्प्रेस केलाय आणि आपल्या बॅटने खूप चांगल्या प्रकारचा खेळ प्रेक्षकांची मनं जिंकलेत आणि खास करून उसळगर संघाला खूप सामने जिंकून दिलेत. बागफुटला गेले स्वारका दाखवलाय मात्र तिथं खराब क्षेत्ररक्षण झालं. मिसपिल झाली. प्रदीप पाडील चेंडू जातील बॅकअप साठी चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातील आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या अजून 2 जाते पुढे. पलकावरती एकूण धावा इथं येतील यावेळेस 12 धावा. 10 पलकावरती इथं येतात 1 गडी बाद असं समीकरण षटक क्रमांक पहिलं झालं कंप्लीट. डीजे विलासभाईची संकल्पना केलं आयोजन त्यानं पुन्हा. विलासभाईची संकल्पना केलं आयोजन त्यानं पुन्हा. त्याचे संगतीला आहे या गावचा संतोष म्हात्रे बॉलर जुना. त्याचे संगतीला आहे या गावचा संतोष म्हात्रे बॉलर जुना. स्पर्धा सुरू करताना नमला आई गावदेवी चरणी नमला. स्पर्धा सुरू करताना नमला आई गावदेवी चरणी नमला. या चिचपड गावात आगरी कोळी चषक हा रंगला. 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 चालली मैदानी भारी कोणी मारित सिक्सर बाउंड्री. दूर चालली मैदानी भारी कोणी मारी तो सिक्सर बाउंड्री. कोणी बॉलर विकेट घे. थँक्यू डीजे. एक षटकाचा इथे माझा खेळ झाला कंप्लीट. एका षटकामध्ये पलकावरती एकूण धावसंख्या पलकावरती इथं येते दरम्यान 12 धावा म्हणजे समीकरण शिल्लक येणारे 18 चेंडू शिल्लक आहे. त्यांना जिंकण्यासाठी 51 धावेची गरज आहे. तर गोलंदाज असतील इथनं ऋषी भोईरचा वापर केला जाईल सेकंड ओव्हरमध्ये साईल स्पोर्ट्स वाकलन टीम कडनं. हॅलो हॅलो चिक हॅलो 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 ओके. पहिलाच बॉल होता. ऋषी भोईरचा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने तर प्रयत्न फसलाय. फुटवर्कच्या अजिबात या दरम्यान वापर नाहीये. पायांशी मात्र हलशी थोडीशी कमी झाली. तोपर्यंत डॉट बॉल.
अजून एकदा मात्र या दरम्यान जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न सातत्याने फसतोय. कारण का इथनं मी पूर्णपणे बेनिफिट देईल, कारण का यावेळेस गोलंदाजी खूप चांगली होती. चेंडू दरम्यान फुलटस मध्ये जसा फेकला दरम्यान इथनं फलंदाज होतील बाद पूर्णपणे बॅकफुटला जातोय. आता मैदानाच्या आतमध्ये वेताल तर ऋषी भविष्य गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारची होती. दरम्यान साईड स्पोर्ट्स वाकलन टीम चांगल्या प्रकारचा के करतोय. तर का फर्स्ट इनिंगमध्ये चांगल्या प्रकारची एक मोठी धावसंख्या 62 धावा 4 षटकामध्ये बनवल्या आणि 63 धावा बनवायच्या असल्याने विशाल मात्रेने केतनने सुरुवात खूप चांगली केली होती. त्याच्यानंतर वापसी खूप चांगली आपल्याला पाहायला भेटली. ऋषीपूरचा हा चेंडू स्क्वाड विकेट फक्त दिशा दिली. दरम्यान चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण ओमकार शेट्टीकडनं झालं. चेंडू मात्र एका अक्षराने उचलतात फेकतायत. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. एका धाव्याने संघाची धावसंख्या अजून 1 ने जाते पुढे. पलकावरती एकूण धावा इथं आपल्याला पाहायला भेटेल यावेळेस 13. रिव्हर्स खेळ आहेत आता मध्ये प्रॉपर टायमिंग झालं. चांगल्या प्रकारची फलंदाजी शॉटचं सिलेक्शन खूप चांगलं होतं आणि या धावा दपाल असतील. षटकार षटकार येतो या दरम्यान. चौकार बरोबर पट्टीवरती बॉल यावेळेस पडला होता आणि त्याच्यानंतर चेंडू बाहेर गेला. म्हणजे 6 धावा असतील. तर षटकाने संघाची धावसंख्या 6 ने पुढे जाते. पलकावरती एकूण धावा येत नाही 19. केतन एका हातीमध्ये किल्ला लढवतात. ऑन साईड लढवा बाटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस फसलाय. तोपर्यंत षटक संपण्याचा इशारा पंचांचा आमच्याकडे आलाय. मग तर केतन अजूनही अपील करत होते. तोपर्यंत 2 षटकाचा खेळ झाला कंप्लीट आणि 2 षटकाच्या नंतर पलकावरती एकूण धावा आपल्याला इथनं पाहायला भेटतील. 2 षटकाच्या नंतर पलकावरती एकूण धावा इथं आपल्याला पाहायला भेटेल यावेळेस 19 धावा. हे समीकरण अजूनही मात्र खूप मोठे. या दरम्यान खूप मोठ्या लक्षाचा पाठला करायचा असताना इथनं जसा पाहिजे तसा मात्र खेळ वेतर्ष क्रिकेट संघ उसरगा टीम कडनं होत नाहीये. थोडासा आपण वेग कमी घ्या. साईल स्पोर्ट्स वाकलन संघ जरा सहकार्य करा. जास्त वेळ आपण घेऊ नका. थोड्या लवकरात लवकर आपण सामना फिनिश करण्याचा इथनं प्रयत्न करू. केतन गोलंदाज 3ऱ्या षटकामध्ये समीकरण शिल्लक या दरम्यान इथनं या दरम्यान हा चेंडू चांगल्या प्रकारचा होता. 12 बॉलमध्ये 44 धावा बनवायच्या असताना पहिला चेंडू डॉट फेकला केतन मात्रेने. फलंदाजी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची केली होती केतनने. आता मात्र इथं गोलंदाजी करत असताना चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला केतनकडनं पाहायला भेटेल. प्रथमेश स्ट्रायकरला फलंदाज आहेत. पंचांचा इशारा आमच्याकडे डेड बॉलचा. केतनला मध्य थांबवलाय. क्रॉस द लाईन आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न होता. मग चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. गोलंदाजी बघा किती सुरक होती. लेंथ खूप चांगली पिकअप त्याच्यामध्ये लेंथ त्याच्यानंतर मात्र वेगाने इम्प्रेस केलं जातं. त्याच्यामध्ये वेगाने स्विंग केलं जातं. म्हणजे फलंदाजी करणं एवढं सोपं नसेल. चेंडू बरोबर बॅट आणि पायाच्या मध्ये कदाचित मात्र याची लागू शकली असेल.
तोपर्यंत एक सिंगल इथनं कंप्लीट केली जाते आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या अजून जाते 1 ने पुढे. फलकावरती एकूण धावा इथे दिल्या दरम्यान 20 धावा फलकावरती येत आहेत. बनवायच्या असताना 63. अजून एकदा मात्र यावेळेस चांगल्या प्रकारची गोलंदाजी. तर पंचांना लाईन बघावी लागते. लाईन येते चुकीची. स्वेअर चेंडू अवांत धाव आणि अवांत धावेने संघाची धावसंख्या अजून 1 ने पुढे जाते. फलकावरती एकूण धावा येत 21. 21 धावा फलकावरती येत आहेत. हा चेंडू मिस टायमिंग शॉट आहे. मग स्वतः केतन जेल खाली जज करतायत. चूक नसेल आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. किंवा याचं चांगलं संगीत आपण ऐकलं तर एका बाजूने गोलंदाजी आपल्याला चांगल्या प्रकारची पाहायला भेटते. केतनकडनं हा चेंडू खूप चांगला होता प्रथमेशसाठी. समोरच्या दिशेने केले चेंडू जमीन लगत जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण अविनाश भोईरकडनं. दुसरा धावेचा प्रयत्न झाला मात्र डायरेक्ट हे डिलत जाईल. फलंदाज होतील धावचित बाद. थँक्यू. एकही धाव नसेल कारण का 1 शॉट आहे. ओके नक्कीच. ओमकार शेट्टीसाठी मात्र बघा कॅश प्राइज आलाय. विशाल धाव एकही नाहीये. यस जर झेल पकडला तर रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज. विशाल मस्केने हा चेंडू मात्र बागफोटा जाऊन स्क्वेअर कार्ड टाकला. चांगल्या प्रकारची फलंदाजी. गॅपही खूप मोठा होता आणि चेंडू जातो सीमेरेषे पलीकडे. प्रथमेशच्या बॅट मधून चौकार. विलासभाईची संकल्पना केलं आयोजन त्यानं पुन्हा. विलासभाईची संकल्पना केलं आयोजन त्यानं पुन्हा. त्याचे संगतीला आहे या गावचा संतोष म्हात्रे बॉलर जुना. त्याचे संगतीला आहे या गावचा संतोष म्हात्रे बॉलर जुना. स्पर्धा सुरू करताना नमला आई गावने विचारणी नमला. स्पर्धा सुरू करताना नमला आई गावने विचारणी नमला. या चिचपड गावात ते विशाल मस्के यांच्याकडनं कॅश प्राइज असेल ओमकार शेट्टी. ओमकार शेट्टीसाठी जर एक झेल पकडला तर रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघूया मात्र हा झेल पकडला जातोय का. अविनाश भोईर आहेत. अंतिम षटकामध्ये 38 धावेची गरज आहे. 6 बॉलमध्ये 6 षटकार जरी आले तरी मध्ये सामना जिंकता येणार नाहीये. उसरगा टीमला काहीसा एकतर्फी सामना. अंतिम षटक पहिलाच बॉल बाउन्सर होता. मध्ये चेंडू यावेळेस तडमान येईल. सीमेरेषे पलीकडे जातोय. चौकार 4 धावा. चार धाव्याने संघाची धावसंख्या अजून 4 ने पुढे जाते. 29. अजून 34 धावेची गरज आहे. विजय आणि पराजयाचा अंतर कमी केला जाईल. यावेळेस 7 चेंडू कीपरच्या पाठी थोडासा मात्र चुका झाल्या. तोपर्यंत पंचांचा इशारा आमच्याकडे आलाय. स्पेअर चेंडू अवांतर धावाने संघाची धावसंख्या अजून 1 ने जाईल पुढे. 30 धावा. नक्कीच पिंपला संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्याच्या नंतर क्षेत्ररक्षण सर्वप्रथम करेल. निकेत पाटील साठी हा चेंडू या दरम्यान मिस्टामिंग झालाय. अविनाश भोईर जेल खाली आहेत. जेल पकडला जाईल. निकेत पाटीलला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. डीजे
विलासभाईची संकल्पना केलं आयोजन त्यानं पुन्हा विलासभाईची संकल्पना केलं आयोजन त्यानं पुन्हा त्याचे संगतीला Injuries आहे. आहे. उज्ज्वल जातात नवीन फलंदाज. तर फक्त औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यातील. एकतर्फी आपल्याला सामना या दरम्यान हा पाहायला भेटेल, कारण ज्या दरम्यान साईल स्पोर्ट्स वाकलन टीमने चांगली धावसंख्या बनवली फर्स्ट इनिंगमध्ये. त्याच्यामध्ये मग केतन म्हात्रे, त्याच्यानंतर ऋषीने चांगली सुरुवात करून दिली. त्याच्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये येऊन खास करून किरण म्हात्रेने इम्प्रेस केलं आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला किरणकडनं पाहायला भेटली होती. चेंडू या दरम्यान उजव्या स्टिकच्या बाहेर येऊन जातोय. पंचांचा इशारा आमच्याकडे आलाय. स्वीर चेंडू. उमेश भोईरने काय स्टाईल मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू जातो सीमेरेषा पलीकडे चौकार. सराव खूप सारा केला होता उमेशने. क्षेत्रक्षण बघा तुम्ही कसं दरम्यान सजवलं जातोय. चेंडू क्रॉस लाईन खेळले दरम्यान हा इथनं येईल चौकार. 4 धावा. गुड शॉट. जियो खिलाड़ी वाह